नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। अमरावती के कोरोना मुक्त महिला के परिवार पर नागरिकों का बहिष्कार। अमरावती से केवल 10 किलोमीटर पर नांदगांव पेठ में कोरोना मुक्त हुई एक महिला के परिवार से गांव के लोगों ने दूरियां बना ली है। गांव के लोग महिला और उनके परिवार के लोगों पर कष्टियां कसते रहते हैं। कोरोना से तो यह महिला मुक्त हो गई है, लेकिन हमारा समाज अपनी ऐसी मानसिकता से न जाने कब मुक्त होगा। ते कामासाठी जेव्हा मी आणि माझे कुटुंब गावात जाते तेव्हा लोक मला बहिष्कृत भावनेने माझ्याकडे बघतात, टोमणे मारतात, वारंवार मला कोरोना असल्याची जाणीव करणारे वक्तव्य करतात। त्यामुळे माझी मानसिक स्थिती खराब झाली आहे। लोकांनी बहिष्कार टाकल्यासारखे वागत आहे। प्रशासनाने यावर लक्ष देऊन मला यातून बाहेर काढावे। जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी याबाबत लक्ष द्यावे। लोकांची मानसिकता बदलण्यासाठी पुढे यावे, अन्यथा गंभीर परिणाम होतील। मला जगणे असाध्य झाले। नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र शिरसाट, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, माहुली जावली। आपल्याला माहित आहे की सध्या आपण कोविड महामारी या आजारानं संपूर्ण जगालाच विळखा घातलेला आहे। आपल्या देशात सुद्धा या आजाराचे बरेचसे रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत। जे रुग्ण पॉझिटिव्ह निघतात त्यांना एकदा कोविड हॉस्पिटलला भरती केल्यानंतर ते रुग्ण पूर्ण उपचार बरे झाल्यानंतर त्यांचा स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज केले जाते। डिस्चार्ज केल्यानंतर ते घरी येतात। हे एकदा स्वॅब निगेटिव्ह आलेले रुग्ण एकदा निगेटिव्ह आल्यानंतर पुनश्च त्यांच्यापासून इतरांना कुठलाही संसर्ग होण्याचा धोका नसतो। बरेचदा अशा रुग्णांना वाढीत टाकणे, बहिष्कृत करणे अशा प्रकारचे समाजामध्ये प्रकार घडत असताना दिसत आपण पाहतो आहे। हे अशा पद्धतीने आपण अशा रुग्णांची वागणूक करणे चुकीचं आहे। पूर्णतः त्यांच्याशी आपण सौजन्याने वागलं पाहिजे। आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही। म्हणून माझी समस्त गावकऱ्यांना विनंती आहे की जे रुग्ण बरे होऊन घरी आलेले आहेत, त्यांचा स्वॅब निगेटिव्ह आहे, त्यांच्यापासून इतरांना कोणाला संसर्गाचा धोका नाही आहे, कृपा करून आपण त्यांच्याशी सौजन्याने वागलं पाहिजे। त्यांना बहिष्कृत करणे किंवा त्यांची मानहानी करणे हे योग्य नाही आहे। आपण अशा पद्धतीने जर वागलो तर समाजामध्ये एक चुकीचा संदेश जाईल। कोणी आपल्या या आजाराकरता पुढे येणार नाही। म्हणून आपण त्यांच्याशी अतिशय सौजन्याने आणि व्यवस्थित चांगली वागणूक दिली पाहिजे। बहिष्कार करणं हा एक सामाजिक दिवस नाही तर कायद्याने सुद्धा गुन्हा आहे। तरी पुनश्च मी अशी विनंती करतो की अशा पद्धतीनं आपण त्यांना वागणूक देऊ नका। त्यांच्याशी प्रेमाने वागा, सलोख्याने राहा। धन्यवाद। औरंगाबाद के किसान ने लगाई अनोखी आइडिया। औरंगाबाद जिले के सिल्लोड तालुका के गांव पानवडोड़ में भाऊ साहेब दौड़ नाम के किसान ने खेती में होने वाले खर्चे कुछ हद तक कम करने के लिए एक अनोखी युक्ति खोज निकाली है। इस किसान ने जुगाड़ कर मोटरसाइकिल को खेत में काम आने वाले एक औजार से जोड़ दिया, जिससे किसान के 7 से 8 हजार रुपये बच गए। भाऊसाहेब कौतिकराव दौड, राहणार पानवड, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद। मी एक छोटासा शेतकरी पण आहे आणि माझा व्यवसाय पण आहे। वेल्डिंग वर्कशॉप माझा व्यवसाय आहे। व्यवसायामध्ये मी असंच एक शेती पण माझ्याकडे शेती पण आहे, म्हणजे शेती थोडीशी आहे पण मी दुसऱ्याची शेती करून माझं परपंच चालवतो समजा। आणि परत मला असं एक शेतकरी म्हणजे सगळेच बैल सांभाळू शकत नाही, कारण बैलजोडी सांभाळणं म्हणजे काही जोक नाही आहे। कारण ते बैलजोडीचं म्हणजे बैलजोडी फार महाग आहे। त्याच्यामुळं एक विचार केला, असंच कल्पना आली डोक्यामध्ये आणि जुगाड बनवायचं सुरुवात केली। मी माझ्या गाडीवरच केली, माझ्या शेतात चालवलं, चालून बघितलं पहिले आणि नंतर थोडं सक्सेस झालं आणि मग एकदम सक्सेसच करून दाखवलं। आणि त्यामध्ये भरपूर असं आहे की बाबा आपण बैलजोडी ठेवू शकत नाही मी, त्याच्यामुळे सांभाळणं थोडंसं हे। त्याच्यामुळे मी एक शेतीसाठी काहीतरी उपयोगी म्हणून असं जुगाड बनवण्याचा प्रयत्न केला। यूट्यूबच्या माध्यमातून बघून ते थोडंफार असं करून तसं करून माझ्या स्वतःच्या यानं मी बनवायचा प्रयत्न केला आणि बनवलं ते आणि चालवतोय। तरी आवडलं किंवा हे अब आप
हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखे और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।